म्हणजे लोकांना किती मूर्खात काढावं आहे एका कॉन्ट्रॅक्टदाराकडून, एका अधिकाऱ्याकडून, एका राजकारणी माणसाकडून शिकावं. तुम्ही बघू शकता 2 महिन्याआधी हा सीसीचा रोड बनलाय. 2 महिन्यानंतर तिकडच्या अधिकाऱ्यांना कळतं की तिथे पाईपलाईन टाकायची विसरलेत. आणि पूर्ण मुंबईची, पूर्ण महाराष्ट्राची, पूर्ण देशाची दशा काय आहे ना. कारण की तुम्हाला मुख्य कारण सांगतो, जेव्हा पण एखादा रोड बनतो ना तिथे करोडोचा कॉन्ट्रॅक्ट निघतो. करोडोचा कॉन्ट्रॅक्ट निघाल्यानंतर तिकडच्या अधिकाऱ्यांना, राजकारण्यांना, सगळ्यांना पैसे भेटतात. काही टक्के ठरलेले असतात, शक्यतो 30-1% काहीतरी ठरलेले असतात. आणि आपण आपल्या कामात एवढे बिझी असतो की आपण त्याच्याकडे लक्ष देणं विसरतो. एक तर तुम्ही विचार करा, रोड बनत नाहीयेत. रोडची अशी अवस्था, एवढी वाईट अवस्था झाली की रोज ॲक्सिडेंटसून लोक जरी मेले तरी यांना फरक पडत नाही. दुसरी गोष्ट, रोड जर बनतात आहे तर तुम्हाला पूर्ण मुंबईमध्ये बोलतात ना, जी मुंबई सारखी खोदत असतात, पाईपलाईन टाकायचं विसरतात. म्हणजे हे असं तर नाही होत ना की बाबा चला आज मर्जी झाली इथे रोड बनवला. काही प्लॅनिंग नसतं, काही प्रोजेक्ट नसतो, प्रपोजल नसतो. आता जर करोडोचा टेंडर निघतोय, नो नो डाऊट त्याची प्लॅनिंग पूर्ण बनवलेली असणार. पण असं कसं हे लोक बोलू शकतात? कारण की एक त्यांना माहिती आहे की आपली जी सामान्य जी लोक आहेत ना, ते आपल्या आपल्या कामात बिझी आहेत, त्यांचं कुणाचं इथे लक्ष नाही आहे किंवा कोण काय करणार नाही, त्यांनी आपल्याला खूप लाईटली घेतलं आहे. आणि काही वेळा तुम्हाला सांगतो, जेव्हा लोकांचं तारा हे बोलतो ना, पारा पार चढेल ना, तेव्हा सगळे अधिकारी, सगळे कॉन्ट्रॅक्टर्सला लय महागात पडणार आहे. आता ही रोडची अशी अवस्था बघा, कारण की प्रत्येक वेळी लाखो रुपये कमवणं हा रोड एक मोठा बिझनेस आहे पूर्ण भारतात. आणि आपल्यासारख्या मुंबईसारख्या, मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी तर हे खूप कॉमन झालं आहे. कधी पण उठसूट रोड बनवू नाही करत, म्हणजे मजाक करतात ते लोक, लिटरली मजाक करतात ते.